कसं आहे ना, कुठं जायचं असलं की सकाळपासूनच तयारी चालू असते। आज आम्हाला जायचं होतं मरदडीला। रामकृष्ण हरी, मी मंगेश सपकाळ। मरदडीला जायचंय ना म्हणून सर्वजण घराच्या बाहेर आले। शिव तर काय भाऊ आज टकाटक दिसत होता। मोठ्या घरून फोन आला की अजून आपल्याला टाइम आहे। मग तर काय भाऊ, शिवचं एवढं रडणं पडणं चालू झालं। मग काय समा आला आणि समा म्हणतो आपण कुठं चाललो ते मी सांगतो। नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललो आहे मरदडीला। जाण्यासाठी टाइम आहे म्हणून थोडी उसळ खाऊन घेऊया। मग काय सर्व जणांनी मटकीची उसळ खाऊन घेतली। अश्विनीने फोटो काढा जरायला बाजूला, पण व्हिडिओ चालला बनवणं। लखन सेठला म्हटलं शूटिंग घ्या माझी। लखन सेठ बघा कशी करतात। शेवटी लखन शेटने घेतली शूटिंग। गणपत सेटला म्हटलं काय चाललं तर हे बघा काय म्हणतात। नंतर पाराकडे आलो तर महाराजांना मुजरा केला। मर्दडी देवीला जाण्यासाठी सर्वजण तयार होते। गाडी सुद्धा निघलेली होती। कुठे जायचं असलं की बच्चा पार्टी सगळ्याच्या आधी गाडी। मग काय सर्वजण पटापट गाडीत बसून घेतलं। कसं आहे ना, मर्दडीला चाललो म्हटल्यावर घरचं पाणी न्यावंच लागन म्हणून जार भरून घेतला। मग आम्ही आता पारतच्या रस्त्याने लागलो होतो। हे मराठवाड्यातले रस्ते बर का, जागोजागी खड्डेच खड्डे। आता तुम्हाला मी विदर्भामधले रस्ते दाखवणार। तुम्हाला ती समोर पाटी दिसती ना, ती विदर्भाची हद्द आणि मराठवाड्याची हद्द। तर आपण आता मराठवाड्यातून विदर्भात जाणार आहोत। हे बघा विदर्भातील रस्ते, एक सुद्धा खड्डा दिसणार नाही। आम्ही पोहोचलो होतो आता धाड मध्ये। झालं असं, आमच्या मोठ्या घरच्या वहिनी मर्दडी देवीसाठी जे चोळी पात्र आणलं होतं ते घरीच राहून गेलं। मग आता दुसरं तर घ्यावंच लागन म्हणून दुकानामध्ये आलो। मोठी माय म्हणजे माझी काकू आणि माझी आई आणि शिव आणि मी पातळ घेण्यासाठी आलो। चोळी पातळ घेऊन महाराजांना मुजरा केला। आता आम्ही पोहोचलो होतो मर्दडी देवीला। तुम्ही ते समोर बघता ना ते मर्दडी देवीचं मंदिर। आता सर्वजण गाडीच्या खाली उतरले होते। आम्ही तर उतरलो पण लेडीज मंडळी उतरलीच नव्हती। विशाल भाऊ काय म्हणत्या बघा। पण आम्हाला कोणालाच हारणं दिसलं नाही। चला तर मग पटापट आपण देवीचं दर्शन करण्यासाठी जाऊया। तोपर्यंत व्हिडिओला लाईक फॉलो करून ठेवा। सुरुवातीलाच आपल्याला पाय धुण्यासाठी आणि पिण्याचे पाण्याची टँक दिसते। समोर तुम्हाला ते दिसतंय ना, ते गायमुख कुंड आहे। त्याच्यामध्ये आपण आंघोळी पण करू शकता। समोर तुम्हाला हे दिसतंय ना, हे मंदिराचा परिसर बर का। नारळ आणलं होतं तर नारळ फोडून घेतलं। निघालो मग मंदिरामध्ये। मंदिरात जाण्यासाठी सर्वजण तयार होते। मंदिरामध्ये जात असताना शिवने घंटी वाजून घेतली। तर हेच ते मर्दडी माता यांचं मंदिर। नंतर सर्व मंडळींनी पूजा करून घेतली। नंतर मोठी माय यांनी सुद्धा पूजा करून घेतली। आपली सेल्फी नाही असं होऊ शकत नाही म्हणून आपण पण फोटो काढून घेतला। मंदिर आहे छोटस पण महाराष्ट्रभर प्रसिद्ध। नंतर बामणबानी आम्हाला बोलवलं आणि ताटाच्या पाया पडायला लावल्या। नंतर महाराजांनी तीर्थ दिलं, देवीची ओटी भरली आणि मर्दडी देवीचं दर्शन घेतलं आणि सर्वांना महाराजांनी प्रसाद दिला। पार्ट 2 मध्ये आपण बघणार आहोत दुसरी देवी। म्हणून पटकन लाईक फॉलो शेअर करून ठेवा। रामकृष्ण हरी।